पुनर्विवाह भाग 32। वरद म्हणाला, पण ती फक्त दिसली म्हणून तुमच्यात नात्यात अविश्वास येऊ देऊ नका प्लीज. उलट तुमचं नातं किती परिपक्व आहे हे जगाला दाखवून द्या. नाहीतर असे बरेच लोक या जगात आहेत तुमच्या या सिच्युएशनचा फायदा घेऊन तुम्हाला वेगळं करून पाहणारी. इतकंच काय, ती राधिका सुद्धा परत येऊ शकते. पण तू जर दादासोबत असलीस ना तर तिची हिंमत सुद्धा होणार नाही. कारण डिवोर्स नंतर पण तिने बऱ्याचदा दादाशी कॉन्टॅक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, पण आम्ही तिला दादापर्यंत पोचू दिले नाही. त्यामुळं प्लीज एकदाचं काय आहे ते दादासोबत बोलून स्पष्ट करून घे आणि यापुढं भांडण करू नका. आरोही रडतच, खूप दुखावलं ग मी त्यांना. आता काय करू तू सांग ना. वरद सांग ना, मी काय करू रे. तोही हतबल होऊन, मी काय सांगू ग तुला, तूच कर ना काय करायचं ते. म्हणून फक्त भांडण करू नका. एक काम कर, त्याच्यासाठी एक कॉफी बनवून घेऊन जा. आरोही म्हणाली, आहेत कुठे पण ते. वरद म्हणाला, टेरेसवर गेला असेल. आरोहीने कॉफी बनवली आणि टेरेसवर घेऊन गेली. वर येताच तिला दिसले की पाऊस पडतोय आणि आदित्य पावसात उभा राहून चिंब भिजतोय. तिने कॉफीचा मग तेथेच ठेवला आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला खाली चला म्हणून म्हणू लागली. पावसात भिजून ताप येईल तुम्हाला असे बोलून उडू लागली. पण तो जागचा हललाच नाही. तो ऐकत नाही हे बघून ती सुद्धा तिथेच थांबली. पावसात भिजल्यामुळं थंडी वाटू लागली होती. तिने परत, आहो प्लीज चला ना, ऐका ना माझं, चुकलं माझं, यापुढं मी असं नाही वागणार आणि कधीही असं काही तिचा विषय काढणार नाही म्हणून कान पकडून त्याची माफी मागत होती. आणि आता तरी खाली चला म्हणून विनंती करू लागली. त्याचे डोळे रडून रडून लाल झालेले होते. तो काहीच बोलला नाही. शेवटी, आता जर तुम्ही आले नाहीत ना तर मी सुद्धा पावसातच उभी राहील अशी धमकी त्याला दिली आणि त्याला मागून मिठी मारून खरंच उभी राहिली. तिच्या स्पर्शाने त्याला मोहरून आलेले होते, पण तरी तो तसाच उभा होता. तिच्या हाताची मिठी सोडवली आणि आणखी समोर येऊन उभा राहिला. इकडे पावसात भिजून तिला लगेच शिंका सुरू झाल्या होत्या. ती जोर जरा शिंका देऊ लागलेलीच होती. शिंका देताना बघून त्याने लगेच तिला हात पकडून छताच्या खाली आणले आणि तिने आणलेली कॉफी प्यायला दिली. आदित्य म्हणाला, खाली जाऊन लगेच कपडे चेंज करून घे. आरोही म्हणाली, मुळीच करणार नाही. होऊ द्या मला त्रास किती होतोय ते. मी तुम्हाला दुखवलं ना, मग मला हेच व्हायला हवं आहे. आदित्य म्हणाला, सांगितलं तितकं करत जा प्लीज ना, आणि रडू लागला. जा इथून, तुला सांगितलं ना मी. आरोही म्हणाली, मेली तरी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही मी. आदित्य म्हणाला, इतकी काळजी आहे का तुला माझी? इतकं प्रेम करतेस का तू माझ्यावर? मग का ग, का अशी त्रास देतेस मला? ती पटकन येऊन त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि वरून पडणाऱ्या पावसात ते चिंब भिजत होते. पावसाच्या सरींनी आणि एकमेकांच्या मिठीने दोघातलेही रोमांस संचारला. दोघांचेही प्रेम उचंबळून वाहत होते. दोघांनी मिठी अजूनच घट्ट केली. एकमेकांच्या ओल्या अंगांच्या स्पर्शाने त्यांचा श्वास गरम झाला होता. आवेशाने दोघेही एकमेकांच्या ओठांमध्ये स्पर्शान करू लागले. कितीतरी वेळ त्यांनी जीवा तृप्त केली आणि त्यानंतर आदित्यने आरोहीला दोन्ही हातात उचलून खाली खोलीत आणले. आरोही डोळे बंद मिटून फक्त त्याच्या हृदयांचे ठोके ऐकत होती. खाली आणून तिला खुर्चीत बसवले आणि स्वतः टावेल घेऊन तिच्या केसांना गुंडाळून तिला दिला. तिला कपडे बदलायला सांगून तो बाथरूम मध्ये पडाला. तिने पटापटा कपडे बदलले आणि केस पुसू लागली. तीही बाहेर आल्या. दोघे एकमेकांकडे बघून लाजले. त्याने तिच्यावर आपल्या केसांचे पाणी उडवले. ती हसली. तिने त्याला बेडवर बसायला सांगितले आणि टावेलने त्याचे केस कोरडे करू लागली. तोही लहान बाळांसारखा तिच्याकडून लाड करून केस पुसून घेतच होता. तिने पुन्हा दोघांसाठी कॉफी बनवली आणि दोघांनाही एकाच कपातून ती प्यायला दिली. तो आज पुन्हा तिला कुशीत घेऊन झोपला होता. ती बराच वेळ त्यांच्या केसात हात फिरवतच होती. यापुढं सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय आदित्यला काही बोलायचे नाही असे तिने मनोमन ठरवलेलेच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना तिला आदित्यला खरंच ताप आल्याचे जाणवले होते. नशिबाने आज शनिवारीच होता, म्हणजे तो हाफ डे घेऊ शकत होता. ती हळूच उठली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. त्याला हात लावून बघितले तर अंगात ताप होताच. तिने त्याला न उठवताच खाली जाऊन त्याच्यासाठी काळा बनवून आणला होता. खोलीत येऊन मिठाच्या पानाच्या पट्ट्या त्याच्या डोक्यांवर ठेवू लागली.
पाण्याच्या स्पर्शाने त्याला जाग आली. तिने त्याला आराम करा, तुम्हाला ताप आलेला आहे असे सांगित होती. तिनेही तो उठून बसला. त्याला थंडी वाजत होती, त्यामुळे पंखा बंद करून तिने त्याच्यासाठी आणलेला काढा त्याला प्यायला दिला. काढा बघून त्याने तोंड वाकडं केले, पण आरोहीने लाडे त्याला प्यायलाच लावला. त्याने तिच्यासाठी कसा बसा तो प्यायला. आरोहीने त्याच्या हातातला फोन देऊन ऑफिसमध्ये येणार नसल्याचे कळवायला सांगितले. त्याने लगेच समीरला कॉल करून बरे नसल्याचे कळवले. आरोही म्हणाली, जा आता फ्रेश होऊन या, मी येतेच तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, म्हणजे तुम्हाला औषध घेता येईल. आदित्य म्हणाला, बरं, म्हणून आत गेला. आरोही खाली येऊन गरमागरम उपमा बनवला आणि प्लेटवर घेऊन जात असताना सासूबाईने कोणासाठी बनवलेला आहे असे विचारले. तेव्हा यांना थोडा ताप आलेला आहे म्हणून खोलीतच खायला देऊन आराम करायला सांगत आहे असे बोलून ते ऐकून सासूबाई बोलल्या, का काय झालं ग त्याला, कस काय ताप आला, चल मी पण येते तुझ्यासोबत असे बोलून दोघी पण वर आल्या. आदित्य फ्रेश होऊन परत येऊन पडला होता. दोघी आल्या तसा तो उठून बसला. सरिताताईने त्याच्या कपाळाला हात लावून बघितला आणि राजा काळजी घेत जा रे असे बोलून त्याच्या बाजूला बसल्या. आरोहीने त्याच्या हातात प्लेट दिली तसा तो डोळ्यांनीच तिला तू भरव असे बोलत होता. तिने लाजून नजरेनेच आई समोर कसे भरवणार म्हणून डोळे मोठे करून त्याला खायला सांगत होती. तोही तिला नाही, तू भरवणार तरच मी खाणार असे इशाराने बोलू लागला. तिला काही सुचेनासच झालं. तितक्यातच वरदने आई असा आवाज दिला. तेव्हा सरिताताई आदित्यला तू खाऊ आराम करायला कर, मी त्याच्याकडे जाऊन बघते असे बोलून खाली गेल्या. मग आरोहीने अगदी आईच्या मायेने त्याला भरवले. पाणी सुद्धा तो तिच्या हातून पिला. त्यानंतर औषध देऊन त्याचे डोके दाबून दिले व चादर अंगावर उडून आता फक्त तुम्ही आराम करा, मी खाली जाऊन येते असे बोलत होती. आदित्य म्हणाला, तेव्हा नको ना जाऊ ग, इथेच थांब ना माझ्याजवळ प्लीज असे बोलून हट्ट करू लागला. तिलाही त्याचा हट्ट मोडावेनासा झाला. मग थोडा वेळ तिथेच बसून तो झोपल्यानंतर ती खाली आली. खाली येऊन जेवण तयार केले आणि पुन्हा वर खोलीत येऊन क्लासेसला जायची तयारी करू लागली. आदित्य अजूनही झोपलेलाच होता. तिने त्याला हात लावून बघितले. आता नव्हता त्याला ताप, त्यामुळे बिनधास्त होऊन ती खाली आली. सरिताताईंना त्यांच्याकडे लक्ष ठेवायला सांगून थोडंसं अन्न पोटात टाकून क्लासला निघून गेली. तिचे आज एक्स्ट्रा लेक्चर होते, त्यामुळे 12 वाजताच ती निघून गेली होती. इकडं काही वेळाने आदित्यला जाग आली. त्याने आरोहीला आवाज दिला, पण ती कुठेच दिसत नाही म्हणून उठून तो तिला शोधत खाली आला होता. आई सोफ्यावरच बसलेल्या होत्या. आदित्य आल्याने, कसं वाटतंय रे बाळा तुला आता, ताप उतरला ना तुझा, ये इकडं असे म्हणून त्याला आपल्या जवळ बोलावले. तोही तिथे येऊन बसला. आदित्यने आरोही दिसत नाही असे विचारताच ती क्लासला गेल्याचे आईने तिला सांगितले. इतक्या लवकर का गेली ती असे बोलून त्याने तिला फोन लावला, पण तिकडून उचललाच नाही. तेव्हा आई त्याला बोलल्या की तिचे जास्तीचे लेक्चर आहेत ना आज, त्यामुळे 4 वाजता येईल म्हणत होती. ते ऐकून तो आणखीनच हिरमसून आईने त्याला जेवायला वाढू का असे विचारले. तेव्हा नाही नको, भूक नाही आहे मला, थोड्या वेळाने जेवण करेल असे बोलून तिथे सोफ्यांवर अंग टाकले. वरदने येऊन त्याला सगळं ठीक आहे ना असे विचारले. तेव्हा हो रे, जरा जास्तच ठीक आहे असे हसून सांगितले. तेव्हा तोही त्याच्या चिडू लागला. वा, मला रात्रभर टेन्शनमध्ये ठेवून तुम्ही रोमॅन्स करा असे बोलला. आदित्यने लगेच त्याच्या पाठींवर फटका दिला. वरद म्हणाला, थांब वहिनीला येऊ दे, तुझे नावच सांगतो. आदित्य म्हणाला, ती माझी बायको आहे, माझंच ऐकणार असे त्याचे प्रेमाचे भांडणे सुरू होते. सरिताताईने ते बघून आनंदी झाल्या. घराची विस्कटलेली घडी आता बरसत आहे हे बघून तिथूनच देवाला हात जोडले व आता फक्त या घराला एक लहान पाहुणा येऊ दे म्हणून साकडं घातले. आरोहीला आणायला आज वरद गेला होता. आदित्य जायचं बोलत होता, पण आईने त्याला जाऊ दिले नाही. आरोहीने लेक्चर संपवले तसा आदित्यचा मिस कॉल आलेला बघितला आणि लगेच त्याला कॉल बॅक केला. फोनवर त्याच्या तब्येतीची चौकशी केली आणि लगेच घरी येते असे सांगितले. वरद खाली वाटच बघत होता. आरोही येऊन गाडीत बसली. वरदने गाडी सुरू केली आणि मग काय झाली रात्र, सगळं सुरळीत चालू होतं असे विचारले. कालची आदित्य सोबतचे क्षण आठवून तिच्या चेहऱ्यांवर लाली आली आणि लाजून तिने हो झालं सगळं ठीक असे सांगितले.
आणि त्यासाठी त्याला थँक्यू सुद्धा बोलली. लगेच काहीतरी आठवून ती वरदला बोलली, वरद तू पण त्या पार्सलचे काय केलेले आहे, म्हणजे करणार काय आहेस? वरद म्हणाला, वहिनी तू नको टेन्शन घेऊस ग त्याचं, मी बघतो काय करायचं ते म्हणून. आणि हो कधी ती भेटलीस तर बोलूही नको तिच्याशी. आरोही म्हणाली, अरे पण. वरद म्हणाला, पण नाही आणि बिन नाही, तुला दादाची शपथ. आरोही म्हणाली, तू पण त्यांच्यासारखाच बोलायला लागलेला आहेस आता. वरद म्हणाला, भाऊ आहे तो माझा. आरोही म्हणाली, हो हो. गप्पा मारत ते कधी घरी पोचले त्यांनाही कळाले नाही. घरी येताच आदित्यने तिला किती उशीर असे विचारले. तिलाही त्याच्या प्रश्नाचे कारण कळालेच होते. त्यामुळं काहीही न बोलता ती आत आली. आरोही म्हणाली, जेवलात का तुम्ही? त्याच्या डोक्याला हात लावून. आदित्य म्हणाला, नाही. आरोही म्हणाली, का? इतका वेळ झालेला आहे आणि का बरं तुम्ही जेवण केलं नाही? जेवायचं होतंच ना. आदित्य म्हणाला, तुझी वाट बघत बसलेलो होतो मी. आरोही म्हणाली, ठीक आहे. आलीच मी फ्रेश होऊन. आरोही फ्रेश होऊन खाली आली आणि तिघांसाठी ताट घेतले. सोबत जेवणवरती आरामात करायला गेले होते. दिवसभर आराम करून आदित्य कंटाळला होता. आता त्याला तापही नव्हता. त्यामुळे आरोही आल्यानंतर तो तिच्याशी गप्पा करत बसलेला होता. तेव्हा आरोही त्याला बोलली, ऐकायचं असतं ना तुम्ही त्या दिवशी आधीच बोललेली पावसात भिजू नका म्हणून, पण ऐकलं नाही. आता आला ना ताप तुम्हाला? आदित्य म्हणाला, पण बरंच झालं ना आता. आरोही म्हणाली, का? आदित्य म्हणाला, त्याशिवाय का तू माझी इतके लाड केले असते का? नाही ना, बरं झालं. आरोही म्हणाली, गप बसा तुम्ही. आदित्य म्हणाला, कस काय वाटलं ग मग काल पावसात भिजायला? मस्त वाटलं ना? आरोही म्हणाली, आदित्य म्हणाला, काय झालं? आरोही म्हणाली, काही नाही. मजा मस्ती करत त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. तितक्यातच आरोहीने त्याला, तुम्ही असे वागता ना लहरी, असे विचारले. आदित्य म्हणाला, म्हणजे? आरोही म्हणाली, क्षणात चांगले तर क्षणात वेगळे, काही कळत नाही. समोरच्याला तुम्हाला नेमकं काय झालेलं आहे ते काही कळत नाही. आदित्य म्हणाला, नेमकं कशावरून बोलत आहेस तू? आरोही म्हणाली, अशा तर खूप घटना आहेत, पण आता एकच आठवते. आदित्य म्हणाला, कुठली? आरोही म्हणाली, आपण मनालीला गेलो तेव्हा बर्फात खेळताना एकदम मूड ऑफ झाला होता तुमचा, आणि मग अचानक काय झालं तुम्हाला की इतके रागवले की आम्हाला काहीच कळालं नाही. आदित्य म्हणाला, तुला हेच आठवायचं होतं का? आरोही म्हणाली, म्हणजे? आदित्य म्हणाला, काही नाही, तू पण ना आधी राग आणतेस आणि मग. आरोही म्हणाली, नसेल सांगायचं तर नका सांगू ना, पण रागवू नका. आदित्य म्हणाला, नाही, ऐकायचं आहे ना तुला? तिकडं आपण मनालीला गेलो होतो त्याआधीच मी तुझ्यावर प्रेम करायला लागलेलो होतो. तिथे जाऊन तुला ते सांगणारच सुद्धा होतो. त्या दिवशी आपण खूप मस्ती केली आणि मी मॅगी आणायला गेलो होतो आणि तिथे तिला बघून माझा राग अनावर झाला होता. त्यामुळे मी चिडून परत आलो आणि तो राग सगळ्यांवर निघाला. त्या गोष्टींसाठी खूप खूप सॉरी आरोही. आरोही म्हणाली, ती ठीक आहे, पण ती कोण होती? आदित्य म्हणाला, तिचं जिने माझ्या आयुष्याची वाट लावली. आरोही म्हणाली, म्हणजे राधिका का? आदित्य म्हणाला, हो, तीच. चिडून. आरोही म्हणाली, हो सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. आदित्य म्हणाला, ठीक आहे, तसेही सगळ्या गोष्टी तुला माहीत असणे गरजेचेच आहे. आरोही म्हणाली, पण एक सांगू का तुम्हाला? मला ना तिला भेटून थँक्स म्हणायलाच पाहिजे. आदित्य म्हणाला रागाने, काय बोलतीस तू? आरोही म्हणाली, म्हणजे तिने तुम्हाला सोडलं नसतं तर इतके चांगली व्यक्ती म्हणजे तुम्ही मला नसते भेटले ना. आदित्य म्हणाला, धन्य ग बाई. आरोही म्हणाली लाडाने त्याचा गाल ओढत, आहेच तुम्ही खूप छान. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.